गेल्या 14 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी काय केलं? आणि माझ्या कुठल्याही नगरपालिकेच्या कामामध्ये जर त्यांना अडथळा आणला तर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार. आणि सर्वांना माझ्याकडून नमस्कार. गेल्या 14 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी काय केलं? त्यांना तेव्हा सीओ साहेब दिसले नाही का? माझं फक्त म्हणण्याचा उद्देश हेच आहे की आता सीओ साहेबांना प्रत्येक वेळेस म्हणतात सीओ साहेब हे, सीओ साहेब हे, तेव्हा त्यांना 14 वर्षापहिले ते दिसले नाही का? आणि माझ्या कुठल्याही नगरपालिकेच्या कामामध्ये जर त्यांना अडथळा आणला तर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार. आणि मला जे वारंवार माझ्यावरती ते आरोप लावत आहे मी त्यांनाही सोडणार नाही. कारण मी एक साधारण घरातले व्यक्ती नगराध्यक्ष बनून त्यांना ती जिवार येत आहे का? माझं म्हणण्याचं उत्तर हे आहे. मला याचं उत्तर पाहिजे की का गरीब घरातली मुलगी एक नगराध्यक्ष बनू शकत नाही का? मला अधिकार नाही का त्या गोष्टीचा? आणि वारंवार का मला त्या गोष्टीचा त्रास देण्यात जातोय? जर मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला तर मी त्यांच्यावर कंप्लेंट करेन, गुन्हा दाखल करेन. मी हे सहन करणार नाही. आणि माझ्या भुसावळच्या नागरिकांना कुठल्याही गोष्टीचा त्रास जर त्यांनी दिला तेही सुद्धा मी सहन करणार नाही. आणि महिलांसाठी मी आज उभी आहे आणि उभी राहणार. आज जी ती समस्या आहे त्यांची पाण्याची ती नक्की मी दूर करणार. आणि 3 ते 5 दिवसाआडे भुसावळ शहरामध्ये पाणी येणार म्हणजे येणार. जर कोणी तुम्हाला म्हटलं की 5 दिवसाआडे पाणी येणार नाही तर कोणाचं ऐकायचं नाही. आणि 2 दिवस पहिले मी न्यूज ऐकली की नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं की भुसावळ शहरामध्ये पाणी देऊ नका. या सर्व खोट्या गोष्टी आहे. मी कोणालाही काहीच असं सांगितलं नाही. आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना माझ्या समोर उभं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप पे कैसे आरोप लग रहे हैं? सर, मुझे ऐसा बोला जा रहा है कि ये मैडम ने बोला है कि भुसावल शहर में पानी नहीं देना चाहिए. और जो अमृत योजना का जो काम है ये मैडम ने बंद करवा है. अब मुझे ये बताइए अमृत योजना का काम इन्होंने कब से चालू किया था? फिर इन्होंने अभी तक क्यों नहीं पूरा किया? इनसे क्यों नहीं हुई सब चीज़ें? इन्होंने कुछ उसमें घोटाला करा होंगे इसलिए तो ये सब चीज़ें आगे नहीं हुई है. और ये अमृत योजना का जो काम चालू है अभी ये मैं हैंडल करूंगी. और किस तरीके से करना है ये मुझे करना है. और मेरे साथ में पूरे भुसावल शहर में सीओ साहब घूमेंगे. जहाँ मुझे प्रॉब्लम दिखेगा मैं वो काम नहीं करूंगी. जो सही रहेगा वही काम मैं करूंगी. कुणाचं नाव घ्यायचं तुम्ही हे म्हणताय? गुन्हा दाखल करणार आहे कुणावरती? नाव जे नेहमी म्हणता की हे मॅडम अशा आहे, हे नगराध्यक्ष मॅडम तशा आहे. जे कोणी असेल कोणीही असो मी कोणाचं नाव घेत नाहीये. खबरों में बस इतना ही. देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके. जय हिंद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए.